पवारांच्या अकाली जाण्यानं राष्ट्रवादीला मोठी पोकळी निर्माण झाली, कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतील असं चिन्ह असताना त्याचं नेतृत्व अजित पवार करतील असंही वाटत होतं. पण आता एनसीपी समोर पर्याय काय? कारण अमोल कोल्हे सुद्धा म्हणत होते की अजित पवारांची शेवटची इच्छा होती की राष्ट्रवादीने एकत्रित यावं. मी सुद्धा त्यासाठी प्रयत्न केला. खरं तर अजित पवारांच्या जाण्यानं केवळ राष्ट्रवादी किंवा पवार कुटुंबात पोकळी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात खरं तर पोकळी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र समजणार आणि आजच्या सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये अजित पवारांचं जाणं हे महाराष्ट्राला राजकीय दृष्ट्या खरंच न परवडणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राला ओळखणारं आणि एकूण प्रशासनावरती जे ते सत्तेत होते, आता प्रशासनावरती धाक असलेलं आणि एक वेगळा दृष्टिकोन असलेलं खरं तर नेतृत्व होतं. त्यामुळे अजित पवारांचं जाणं हे केवळ पवार कुटुंब किंवा राष्ट्रवादी पुरतं नुकसान नव्हे तर ते संपूर्ण राज्याचं नुकसान झालंय. उरला प्रश्न तुम्ही आता विचारलं ते राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार, तर खरं तर राष्ट्रवादीचं नेतृत्व दोन राष्ट्रवादी एकत्र येतील आणि त्याचं नेतृत्व नॅचरली अजित पवारांकडे जाईल असं गेल्या महिन्याभरातलं चित्र होतं. त्यांच्या एक्झिटमुळं अनेक गोष्टी बदलल्यात. मला असं वाटतं की शरद पवारांची एकूण तब्येत आणि एकूण त्यांची सक्रियतेचा जो काही आता प्रॉब्लेम आहे गेल्या 2-3 महिन्यापासून तर खरं तर तो आहेच. त्यामुळे या परिस्थितीमध्ये आत्ता जी काय परिस्थिती आहे, शेवटी पवारांशिवाय महाराष्ट्राचं राजकारण चालू शकत नाही हे अजित पवारांनी सुद्धा सिद्ध करून दाखवलं होतं. त्यामुळं या पुढच्या काळामध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र येतील. सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील आणि सुनील तटकरे असं पवार घरातले लोक आणि पक्षाचे हे नेते असं एकत्रितपणे मला असं वाटतं की सगळ्यांनी मिळून या पुढच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही एकत्रितपणे चालवल्या जातील अशी माझी स्वतःची मांडणी आहे. याशिवाय भविष्यामध्ये अजित पवारांची जागा घेणारा नेता पवारांमधला कोण असेल, खरं तर ते ठरवून होणार नाहीये, तुम्ही आम्ही सांगून होणार नाहीये. अजित पवारांनी शरद पवारांनी संधी दिल्यानंतर स्वतःला जसं प्रूव्ह केलं, एक वेळ पवारांशिवाय म्हणजे शरद पवारांशिवाय सुद्धा महाराष्ट्रामध्ये यशस्वी होता येतं हे सुद्धा गेल्या 1-2 वर्षात त्यांनी सिद्ध केलं. त्यामुळं पवारांमधला पुढचा नेता कोण हे पुढच्या काळात ठरेल. काळच ते ठरवेल. काळाच्या कसोटीवरती आत्ता जे नव्या पिढीतले पवार आहेत त्यापैकी जे स्वतःला प्रूव्ह करतील ते अजित पवारांची जागा घेऊ शकतील असं मला वाटतं. सर, पण अजित पवारांनी वारंवार दाखवून दिलं होतं की राज्याचं राजकारण पवारांशिवाय नाहीये. म्हणजे शरद पवारांची तब्येत खराब आता अशात होती, पण अजित पवार मात्र मोठे ऍक्टिव्ह होते. पण आता ती पोकळी देखील मोठी निर्माण झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला फटका बसेल किंवा या सगळ्यांचे नेतृत्व राष्ट्रवादी पुन्हा उजाळा घेईल असं वाटतं. निश्चितपणे राष्ट्रवादीला फटका निश्चितपणे बसेल. मी आता म्हटलं तसं की जयंत पाटील, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार असे चौघांनी एकत्रितपणे येऊन राष्ट्रवादी सावरायचा प्रयत्न केला तरी सुद्धा अजित पवारांची सर निश्चितपणे येणार नाही. तो जो फटका आहे अजित पवार नसण्याचा तो राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितपणे बसेलच. मात्र काळाच्या ओघामध्ये जर मी जे पवारांची नावं घेतली नाहीत पण नव्या पिढीतले जे योगेंद्र पवार आहेत, रोहित पवार आहेत किंवा अजित पवारांचे 2 चिरंजीव आहेत, यांच्यापैकी काळाच्या कसोटीवरती राजकारणात स्वतःला जो कोणी प्रूव्ह करेल तो अजित पवारांचा खरा वारसदार होईल. आत्ता पोकळी आहे निश्चित आहे. आत्ता राष्ट्रवादी काँग्रेसची ही जी मी 4 नावं घेतली हे लोक प्रयत्न करतील कदाचित तो पक्ष वाढवायचा, पण अजित पवारांची बरोबरी कोणी करेल असं मला नाही वाटत.